खरं तर आरोग्य शिबिराची मीटिंग होती आणि तिथं ज्यांना आरोग्य शिबिराचे फायदे आले मग त्यांचे अनुभव काही सांगितले म्हणून त्यांना उभं केल्यानंतर त्यांनी हा विधानसभेचा खरं तर विषय काढला। विधानसभेचा विषय विधानसभा लढवायची नाही लढवायची त्या संदर्भात आपण आता सगळ्या गावकऱ्यांना विश्वासात घेऊन पक्षाकडे मागणी करून मग जे काही पुढं होईल निर्णय काय होतोय त्या हिशोबाने जसं जसं पुढं अजून काही वेळ जाईल तोपर्यंत ते चालू राहणार आहे। फक्त काम करत राहणं हा स्थायी भाव आहे। सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये जाणं हा स्थायी भाव आहे आणि सर्वसामान्य लोकांनी जर ठरवलं पक्षाने संधी दिली तर विधानसभा लढवायला काही हरकत नाही असं सगळ्यांचं मत येतं आहे। त्या हिशोबाने पक्षाकडे मागणी करायची या संदर्भातली ती मीटिंग आहे। मात्र आता तुम्ही आता शिवसेनेचं काम करता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं तुमच्यापेक्षा सिनियर लोक पाहिजे जसं माऊली खंडाकडे आहेत मग त्यांना वगळून मग तुम्ही कसे नाही वगळून म्हणण्यापेक्षा मी पक्षाकडे मागणी करायचं म्हणते। पक्षाने त्या काही ज्या क्वालिटीज आहेत कोणाच्या म्हणजे माऊली सिनियर आहेत निश्चित स्वरूपात अनेक मंडळी पक्षाकडे तिकीट मागतात आहे। माझी भूमिका म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांची भूमिका आहे की आपण पक्षाकडे तिकीट मागून ठेवू की आपल्याकडे हा लोकसंच आहे कार्यकर्त्यांची फौज आहे किंवा नारायणगाव आणि वारुवाडी हे मोठं मतदान नाही जवळजवळ 26-27 हजार मतदान या दोन गावांमध्ये आहे आणि त्या अनुषंगाने आपलं भारत जड आहे असं ह्या सगळ्यांचं मत येतं आहे। पक्षाकडे भूमिका मांडू गाव बैठकीत जर निर्णय झालाच सगळ्यांनी ठरवले की नाही बाबा तुम्ही उभे राहा तुमची वैयक्तिक नाही मी तेच सांगतोय मी आजही तुम्हाला तेच सांगतो की गाव बैठकीत निर्णय झाला तरी भूमिका हीच आहे। गाव बैठकीतही मी तीच भूमिका मांडणार आहे की आपल्याकडं पक्षालाच तिकीट मागायचे आणि पक्षाकडून तिकीट मिळालं तरच आपण उभं राहतो। पक्षाकडून समजा तुम्हाला तिकीट जर जाहीर झालं तर तुमची काय म्हणजे कशा प्रकारची तुमचा प्लॅन राहणार किंवा कशा पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार म्हणजे आपटाळे झालं किंवा घाटघर झालं इथल्या शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचणार कामाच्या स्वरूपातच जावं लागेल। नारायणगावमध्ये जे मांडलंय जे केलंय 5 वर्षात तेच मी पुढं मांडणार आहे आणि तेच सांगणार की हे नारायणगावात होतंय किंवा नारायणगावमध्ये असं काम केलंय याचीच प्रतिवृत्ती आपण तालुक्यामध्ये करू आणि त्या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या असतील मग त्यामध्ये तुम्ही पाहताय की नारायणगावात काम करत असताना आता हे परवाचंच उदाहरण आहे आरोग्य शिबिराचं। गेल्या वर्षी या आरोग्य शिबिरातून 208 ऑपरेशन झाले विनामूल्य झाली। तशीच इथून पुढेही दरवर्षी आपण ते शिबिर घ्यायचं ठरवलंय। आपण एखादा उपक्रम घेतला की तो बंद होत नसतो आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना जी भूमिका पटते त्याचं कारणच तेवढं आहे। खरं तर आज पाहतोय आपण गॅस शवदायनीसारखा विषय आहे तालुक्यात 4-5 ठिकाणी गॅस शवदायनी आहेत परंतु नारायणगाव एकमेव महाराष्ट्रात नाही मी म्हणतो देशातील गाव असेल की संपूर्ण विधी हे गॅस शवदायनीमध्ये होतात जेणेकरून पर्यावरणपूरक जो विजन आहे इथून पुढं ते पण आपण तालुक्यात राबवण्यासाठी प्रयत्न करू। झाडं लावतोय झाडं सगळेच लावतात पण आपण पाहिलीच झाडं जोपासाय आपण जोपासून आज स्टँड परिसर असेल ओझर रोड असेल खोडद रोड असेल जुन्नर रोड असेल अनेक ठिकाणी झाडंही चांगल्या अवस्थेत या 2-3 वर्षामध्ये आपल्याकडं दिसतंय। म्हणजे एक ना अनेक असे आपण जुन्नर तालुका पर्यटन म्हणतोय पण पर्यटनाच्या दृष्टीने आपल्याला कामसुद्धा करावं लागेल। शरददादांनी तो पर्यटन तालुका मंजूर करून आणला आहे परंतु ही तुमची झाडांची संख्या जर संपूर्ण तालुक्याच्या रस्त्याच्या कडेने असेल संपूर्ण ठिकठिकाणी अनेक ठिकाणची झाडं असतील तर लोक आपोआप तुमच्याकडे येणार आहे। पुणा नाशिक मुंबई नगर ही सगळं सेंट्रलाइज पद्धतीचं आपण आहे आणि अशा ठिकाणी सौंदर्य संपन्न जुन्नर तालुका असेल तर निश्चित स्वरूपात त्याच्यावर काम करण्यासाठी सुद्धा खूप संधी आहे। लोकांनी जर निश्चित स्वरूपात संधी दिली किंवा तुम्ही जर म्हटले लोकांपर्यंत पोहोचणार कसं तर हे एवढी विजन ठेवूनच आपण लोकांपर्यंत जावं। विधानसभेतून महायुतीचा जर घेतला तर एकमेव नाव अजितदादा पवार गटातलं अतुल बेनके येतं मात्र आता तुम्ही याच्यात आहात महाविकास आघाडीत आहात याच्यामध्ये तिकडनं ओतूरवरनं ढबाले साहेबांचं मोहित ढबालेंचं नाव येते आता तुमचं नाव चर्चेत आहे परत मध्यंतरी सतीश दादांचं नाव होतं मग आता याच्यात जर अशी एवढी नावं जर पुढे आली तर नक्की कोण लढणार काय करतो नाही कुणीही लढू दे आम्ही सगळे एकत्र इलेक्शनला सामोरं जाणार आहोत कारण पॉझिटिव्हिटी जास्त आहे म्हणून समोरून कोण लढायला मागत नाही। समोरची परिस्थिती अवघड आहे। आता या इलेक्शनला दिसलंय की एवढे सगळी ताकद लावून एवढे 3 नेते एकत्र असून सुद्धा लोकांनी कौल हा 50-55 हजारांनी जास्त दिलाय। बरं इकडे एकही मोठं नाव नाही तसं तरी सुद्धा लोकांनी कौल दिलाय
इथून पुढे तीच परिस्थिती, फारशी वेगळी काही राहणार नाही. कितीही मोठी नावं असली, कुणीही असलं मोठं नाव समोर, जरी एकच नाव समोरून असलं तर ते फारसं नुसतं नाव मोठं असून चालणार नाही. इथून पुढं तुमचं काम सुद्धा तेवढं मोठं असलं तुम्हाला पाहिजे. काय वाटतं शरद पवार फॅक्टर चालणार? शरद पवार फॅक्टर चालणारच, त्याचबरोबर उद्धव साहेब फॅक्टर सुद्धा चालणार. आपण पाहिलंय की अमोल कोल्हेंच्या खासदार साहेबांच्या इलेक्शनमध्ये प्रत्येक बूथवर शिवसेनेचीच कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीचे पण होते, पण शिवसेनेचे कार्यकर्ते तुम्हाला प्रत्येक बूथवर पाहायला मिळतील किंवा प्रत्येक बूथच्या ठिकाणी शिवसेनेची सगळी बळी काम करताना तुम्हाला दिसली असेल. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबरोबर तुमचं काही बोलणं झालं समजा? नाही, मी कोणाशीच बोललो नाही. कार्यकर्त्यांनी, मी सांगतोय काय का ती 23 तारखेची जी याचे आपलं शिबिर आहे त्या संदर्भातली ती मीटिंग होती किंवा काय. उद्या शनिवार आहे, आदरणीय शरद पवार साहेब अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी येणार आहेत, तर जाता तर तुम्हाला भेटणार आहे की पूर्वनियोजित तुमची भेट आहे असं काही? नाही, पूर्वनियोजित काय असायचं कारण नाही. इथं साहेब येणार आहे आणि नारायणगावमध्ये मागेही डॉक्टर डोळ्यांचे तिथं जेव्हा आलते साहेब तेव्हासुद्धा मी सत्कार केला होता त्यांचा. उद्याही त्यांची भेट घेऊन निश्चित स्वरूपात नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातले काही प्रश्न आहेत त्या संदर्भात ती भूमिका निश्चित स्वरूपात साहेबांकडे मांडून त्याचं निराकरण कसं करता येईल त्याच्या संदर्भात आपण चर्चा करूया. त्या संदर्भात त्याचं निश्चित स्वरूपात स्वागतासाठी मी जाणार आहे. उद्या शरद पवार साहेब येणार आहेत, आघाडी एकत्र आहेत, त्यातले महत्त्वाचे नेते आहेत. जसं तुम्ही उद्धव साहेब ठाकरेंच्या कानावर टाकणार आहे तसं ही जागा सेनेला मिळावी त्यांच्या कानावर टाकणार आहे. पक्षाच्या दृष्टीने आम्ही ही मशालीची माणसं आहोत सगळी आपण, आणि त्या दृष्टीने आपण आपल्या पक्षाकडे आपण मागणी करणार आहोत की ही जागा पक्षासाठी सुटावी, पक्षाला सोडावी, ती सोडून घ्यावी. यासाठी आपण उद्धव साहेबांकडे निश्चित स्वरूपात त्या संदर्भात आग्रही आहोत. महाआघाडीचा कुठलाही उमेदवार जाहीर झाला तर त्याला संपूर्ण ताकदीने पाठिंबा देणार? नक्कीच.